गणेशोत्सवापूर्वी गणेश भक्तांचा कोकण प्रवास खड्डेमुक्त करणार असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलेलं आहे। खासदार रवींद्र वायकर यांनी गडकरींना या रस्त्यासाठी निवेदन दिलं होतं। भोसते आणि परशुराम घाट इथे बोगदा किंवा समांतर रस्ता बांधण्याची मागणी त्यांनी केली होती। गणेश चतुर्थीपूर्वी 24 ऑगस्ट पासून चिपी ते पुणे ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। फ्लाय 91 कंपनीतर्फे शनिवारी आणि रविवारी चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यासाठी पुणे विमानतळावर स्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून उबाठाचे नेते अनिल परब यांनी सरकारला खडेबोल सुनावलेले आहेत। कोकणवासीय उद्धव ठाकरेंच्या पक्षावर अतोनात प्रेम करतात म्हणून सत्ताधारी त्यांच्यावर सूड उगवत आहेत का असा सवाल त्यांनी केलाय। गणेशोत्सव जवळ येत आहे तरी अद्याप महामार्गाचं काम अर्धवट आहे, यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। बाप्पानं यांना सद्बुद्धी द्यावी असं अनिल परब म्हटले। अमरावतीच्या दर्यापूर येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या लिलावाप्रसंगी मनसे कार्यकर्ते आणि संचालकांमध्ये राडा झाला। शेतकरी जिनिंगच्या जागेचे लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका घेत मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कानशिलात त्यांनी लगावल्याचं समोर आलेलं आहे। दिव्यांगांना दिलेलं वाहन खराब असल्यानं कडू संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्याचं पाहायला मिळालं। पत्नीला डोसा देण्यास उशीर केल्यानं पतीनं डोसावाल्याच्या गाडीवर गोंधळ घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलेला आहे। कल्याण बाजारपेठेतील गांधी चौकात निकुंज ठक्कर यांची पत्नी एका गाडीवर डोसा खाण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांना डोसा देण्यासाठी उशीर झाला। याबाबत कळताच निकुंज यांनी गाडीवर येऊन तोडफोड केली आणि या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अमरावतीमध्ये काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला। इरविन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि या मोर्चात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रामनगर सहकारी साखर कारखान्याची समृद्धी महामार्गामध्ये जमीन जाणार आहे आणि या जमिनीचा मोबदला जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये ठेवा अशी मागणी संजय लाखे पाटील यांनी केली आहे। अर्जुन खोतकर यांच्या रामनगर कारखान्यावर ईडीनं जप्तीची कारवाई केली होती। जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात कारखान्याची किती जमीन जाणार आहे याची माहिती शेतकऱ्यांना द्या अशी मागणी त्यांनी केली। शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवारांनी बारामतीतील तीन हत्ती चौकाची पाहणी केली। तीन हत्ती चौकाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून या चौकात अनेक अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्यानं मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युगेंद्र पवार दाखल झाले होते। उजनी धरणातून अक्कलकोटच्या कुरनूर धरणामध्ये पाणी सोडण्यात यावं अशी मागणी आम आदमी पक्षानं केलेली आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून पाणी न सोडल्यास अक्कलकोट सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेलं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। 11 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेती फुलते आणि शेकडो गावांची तहान भागवली जाते। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्यासह ग्रामस्थांनी जलपूजन करत आनंदोत्सव साजरा केला। गेल्या 7 महिन्यात जळगाव एसटी विभागात 2,14,53,403 महिलांनी एसटी बसनं प्रवास केला। त्यामुळे जळगाव एसटी आगाराला 107,54,22,000 इतकं उत्पन्न प्राप्त झाले। महिलांना 50% सवलत मिळत असल्यानं महिला एसटीनं प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी झाल्यानंतर त्यांना जमिनीच्या सातबारा उतार्यांचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला आणि या कार्यक्रमाला सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे उपस्थित होते। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आणि त्यामुळे श्रीरामपूर येथील खंडकरी शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची पुस्तक तुला करत नागरी सत्कार केला। खंडकरी शेतकऱ्यांची हक्काची जमीन परत देणं ही स्वप्नपूर्ती असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। बदलापूर पालिकेच्या 25 लाखांच्या व्हर्टिकल गार्डनची एका व्यापाऱ्यानं नासधूस केल्याचा प्रकार समोर आलाय। या गार्डनमुळे व्यापाऱ्याचं दुकान दिसत नव्हतं आणि त्यामुळे त्यानं या गार्डनमधील कुंड्या रस्त्यावर फेकून दिल्या। त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं पालिकेकडून सांगण्यात येत आहे। गोंदियामध्ये राष्ट्रीय महामार्गावर फ्लायओव्हर बांधकामाचा काही भाग कोसळला, त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या।
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भागात फ्लायओव्हर बांधण्याचं काम सुरू आहे। हे नवीन बांधकाम असून सुद्धा फ्लायओव्हरचा काही भाग कोसळल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गोंदिया शहरातील रेल्वे उड्डाण पुलाला मोठं भगदाड पडले आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अवघ्या 10 वर्षातच या पुलाला भगदाड पडल्यानं पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यामुळे ग्रामस्थांनी आता पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली असून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केलाय। अकोला शहरातील भीमनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुर्गंधीयुक्त दूषित पाणी नळाद्वारे येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। दरम्यान माजी नगरसेवक शशिकांत चोपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत हा प्रकार निदर्शनास आणलाय। जळगावातील पाचोरा भातखंडे खुर्द येथील भुयारी मार्गात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत। रेल्वे भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काँक्रिटीकरण करत लेवल करण्यात आली, मात्र निकृष्ट दर्जाच्या कामानं या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होत नाहीये आणि वाहनं घसरतायत। त्यामुळे ठेकेदारानं पुन्हा काम करावं अशी मागणी करण्यात येते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून अकोल्यातील अकोट तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतीची कामं रखडली होती, मात्र 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं आता शेतीच्या कामांना वेग आला असून शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मृत मासे आढळल्यानं मच्छीमारांनी संताप व्यक्त केलाय। मासेमारी हंगामाच्या सुरुवातीच्या काळात रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मृत झाल्यानं खाडीतील मासेमारीवर याचा परिणाम झालाय। दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळानं याकडे वेळीच लक्ष न दिल्यास मच्छीमारांचा उद्रेक होईल असा इशारा संघर्ष समितीनं दिलाय। कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 89 पाळीव प्राण्यांची मंगरुळपीर पोलिसांनी सुटका केली आणि या जनावरांमध्ये गायी आणि बैलांचा समावेश होता। दरम्यान ही जनावरं चोरीची असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा दिवाळी प्रवास आता सुखकर होणार आहे। वल्लभनगर आगारात दिवाळीपूर्वीच अत्याधुनिक सुखसुविधा असलेल्या नव्या 10 बस दाखल होणार आहेत। नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 16 मधील शाळा सुटल्यानंतर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झालाय। दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। मारामारीत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला जखमही झालेली आहे। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील मालगणी गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका महिलेच्या डोळ्यातून 60 जिवंत अळ्या काढण्यात आलेल्या आहेत। 2 तासांच्या अवधीनंतर या अळ्या काढण्यात यश आलंय। या प्रक्रियेनंतर महिलेचा डोळा देखील वाचलेला आहे। उखडलेले रस्ते आणि धुळीचं साम्राज्य या विरोधात चंद्रपूरच्या तुकुम भागात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला। रस्त्यावरची धूळ अंगावर टाकून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला। रस्ता दुरुस्ती न झाल्यास हीच धूळ अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामसेवकाच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणीतील सरपंच मीरा हनुमंते यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। महिला ग्रामसेवक SS शिंदे यांनी सरपंचांना विश्वासात न घेता बेकायदेशीर मासिक सभा घेतली तसंच शिवीगाळ केल्याचा आरोप हनुमंते यांनी केलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटला बैल बांधून आंदोलन केलं। पाणंद रस्ता गावातील शेतकऱ्यांसाठी आणि पशुपालकांसाठी गरजेचा असून यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडच्या केज तालुक्यामध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलेलं आहे। अवैध दारू विक्री आणि जुगार अड्डे सर्रासपणे सुरू असून यावर पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप उबाठाच्या वतीनं करण्यात आलाय। याविरोधात शिवसैनिकांनी केज तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। 288 मतदारसंघात अध्याहून जास्त संख्या असणाऱ्या ओबीसी समाजाच्या फॅक्ट्सवर कोणीच का बोलत नाही असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केलाय। जरांगे नावाचा फडतूस माणूस राज्यात वाईट पायंडा पाडत जातोय आणि त्यावरही कोणी बोलायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि फडणवीसांनी भूमिका घेतली नाही तर तुम्हाला दणका दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार शुद्ध फसवणूक करतंय, शांतता रॅलीमध्ये त्यांना धिंगाणा घालायचा आहे असा आरोप जरांगेंनी केलाय। पण मराठा बांधवांनी संयम ठेवून राहावं असं आवाहन जरांगेंनी केलंय। फडणवीस आता टोळ्या निर्माण करतायत, त्यांच्याकडून मला घेण्याचं काम सुरू आहे असा घणाघात मनोज जरांगेंनी केलाय। फडणवीसांचं जातीच्या विरोधात काम सुरू आहे अशी टीका जरांगेंनी केली आहे।
गेली अनेक वर्ष सत्तेत राहिलेले शरद पवार आणि काँग्रेस नेते मराठा आरक्षणावर काहीही बोलत नाहीत। जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा सर्वांना बोलावून गोलमेज परिषद घ्यावी असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। सत्ता येईल सत्ता जाईल, कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही। इतरांना संधी दिली, आता एकदा आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही बोलतो तसं वागतो असं आवाहन अजित पवारांनी केलंय। विरोधक राजकारण करतात, आम्ही सकाळपासून काम करतो असा हल्लाबोल देखील अजित पवारांनी केलाय। 17 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। सरकार पुन्हा आणायला मदत करा, पाठबळ द्या, ही योजना 5 वर्ष सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। एकनाथ शिंदे इतके आमदार घेऊन आले, पण मला मुख्यमंत्रीपद देणार हे सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, पण जे नशिबात असतं तेच घडतं असं वक्तव्य अजित पवारांनी एका कार्यक्रमात केलंय। अजितदादांनी हे मिश्किल भाष्य करताना खंत व्यक्त केली आहे का, अशा चर्चा आता सुरू झाल्या। अजित पवारांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून मंत्री हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दादांना मिश्किल वक्तव्य करण्याची सवय आहे, दादांनी केलेला तो विनोद आहे असं मुश्रीफ यांनी म्हटलं। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा मोठे नेते एकाच मंचावर असतात, समविचारी असतात, तेव्हा अशी टोलवाटोलवी होत असते। यापूर्वी देखील गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख एकमेकांना असे टोले लगावत असायचे असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं। जळगावात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केलाय। भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला मदत केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला। विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीक विमा मिळणार हा सरकारचा आणखी एक जुमला असल्याची टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे। पीक विम्याच्यासाठी सरकारमध्येच श्रेयवादाची लढाई असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। बच्चू कडू यांचा शुक्रवारी संभाजीनगरमध्ये शेतकरी प्रश्नावर महामोर्चा आयोजित करण्यात आलाय, मात्र पोलिसांनी अजूनही या मोर्चाला परवानगी दिली नाहीये। पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलनं मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिलाय। तर सरकार आमची अडवणूक करेल असं वाटत नाही, पण जर केली तर त्यांना महागात पडेल असं देखील ते म्हटले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंगोली विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद उर्फ बंडू कुटे यांना हिंगोली विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। दारूच्या नशेमध्ये वाद झाल्यानंतर भावानंच भावाची हत्या केल्याचा प्रकार चंद्रपुरात घडलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुलुंड पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल 140 मोबाईल परत केले। सीडीआर एसडीआर विश्लेषण करत तांत्रिक तपास करून हे मोबाईल मिळवून मूळ मालकाला देण्यात आले। मुंबईतील दहिसर पश्चिम येथील सिल्वर बेल्स बिल्डिंगमध्ये झाडं तोडण्यासाठी आलेली क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे। झाडं तोडत असताना तोल गेल्यानं ही क्रेन उलटून इमारतीवर पडली। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। संपत्तीसाठी नातवानं आजी आजोबांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमच्या मनोरामध्ये घडलेला आहे। या प्रकरणी नातवासह त्याच्या 3 मित्रांना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ घाटात एसटी बस आणि टेम्पोचा अपघात झाला। या अपघातातून 40 प्रवासी थोडक्यात बचावलेत। टेम्पोच्या धडकेनंतर ही बस दरीत न कोसळता कठड्याला जाऊन धडकली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला।